जून महिना जर बघितला, जून महिना पूर्णपणे जून महिना फक्त शेवटच्या आठवड्यात पाऊस पडलाय. काही ठिकाणी पेरणी पण झाली नाही. एकंदरीत असं चित्र आहे का सर, म्हणजे दुष्काळाचं सावट, अल निनो आणि दुष्काळाचं सावट असं आहे का यंदाचं वर्ष गेल्या वर्षाच्या तुलनेने? काय आता एल निनो आपण ऐकून झालेलो आहे, तो प्रश्न नाही. आता एल निनो लगेच दुष्काळ, तुमचा लगेच प्रश्न आला दुष्काळाचा. दुष्काळाची शक्यता नाहीये, कारण तुम्हाला सांगतो आजपासून येते 10 दिवस महाराष्ट्रात चांगला पाऊस आहे. मग पावसामध्ये जुलै महिन्यामध्ये ज्या कॅटेगरीज आहेत, सरासरीपेक्षा कमी, सरासरीपेक्षा खूपच कमी, सरासरी इतका, सरासरीपेक्षा अधिक आणि सरासरीपेक्षा अत्याधिक, म्हणजे नंतरच्या ज्या 3 कॅटेगरी आहेत, सरासरी, सरासरीपेक्षा अधिक, सरासरीपेक्षा अत्याधिक, असा प्रकार नाहीये. म्हणजे 2 नंबरची जी कॅटेगरी आहे पाऊस, ती सरासरीपेक्षा खूप कमी नाही, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. आणि 1 ते 10 जुलैमध्ये जो पाऊस होणार आहे, तो पाऊस कदाचित माझ्या माहितीनुसार जुलै महिन्याचा मासिक अंदाज पाहतात शेतकऱ्यांना चकवा देईल की काय कोणास ठाऊक. कारण 10 अच्छा. जुलैपर्यंत बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतर शेतकरी खुश होणार आहे आणि कदाचित त्याला ती ओलही सापडणार आहे, कदाचित पेरणी पण होईल. पण त्यानंतर मात्र थोडासा जुलै महिन्यामध्ये नंतरच्या दिवसामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. हीच खरी वास्तवता 2026च्या मान्सूनच्या एल निनो वर्षाची आहे. आणि जे रेकॉर्ड दाखवतो त्या पद्धतीने अशाच पद्धतीचा पाऊस जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता जाणवते.